मी न्यू तोरण करून दाखवणार आहे. त्यासाठी मी हे 2 कलर यूज करत आहे. हा आहे क्रीम कलर आणि हा आहे मरून कलर. हा डार्क रेड कलर आहे. मी माझ्या चॅनलवरती नवीन नवीन तोरणचे व्हिडिओ अपलोड केले आहेत, ते जाऊन नक्की पहा. खूप सुंदर असे तोरणचे व्हिडिओ मी अपलोड केले आहे माझ्या चॅनलवरती. मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ते व्हिडिओ मेन्शन करते, जाऊन नक्की पहा. आपण हे सिंपल असं तोरण तयार करणार आहोत. ज्यांना फक्त खांब येतात, चेन येते, अशा बिगनरसाठी हे तोरण सहजपणे बनवू शकतात. हे असं सिंपल असं तोरण आपण तयार करणार आहोत. मकर संक्रांतीसाठी पण हे सुंदर असं तोरण तयार करणार आहोत. हे आता मी सुरू करते. मी आता ही 14 नंबरची क्रोशिया या तोरणसाठी यूज करत आहे. चला तर मग आपण सुरू करूया तोरण तयार करण्यासाठी. पहिल्या स्टार्टिंग आपण तोरण तयार करण्याच्या आधी आपण पट्टी तयार करून घेणार आहोत. पट्टीसाठी आपण पहिल्या सुरू क्रीम कलर यूज करत आहोत. चला तर मग सुरू करूया. आपण तोरण तयार करण्यासाठी पहिले चेन घेणार आहोत. 12 चेन घेणार आहोत आपण. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. 12 चेन तयार झाल्या. आता काय करायचं, 4 चेन नंतर आपल्याला ते मध्यभागी 5व्या चेन वरती आपल्याला इथे 4 खांब तयार करायचे. एका चेन वरती पहिल्या स्टार्टिंग 4 खांब तयार करायचेत. हे 4 खांब तयार झाले. आता आपण 2 चेन घेऊया. 2 चेन घेतल्या. परत त्याच ठिकाणी आपल्याला 4 खांब घ्यायचे आहेत. हे झाले 4 खांब. आता काय करायचं, आपल्याला इथे ही लास्टची जी चेन आहे तिथे आपल्याला 1 खांब तयार करून घ्यायचा आहे. हे पहा अशा प्रकारे. परत सेम आपल्याला इथे 3 चेन घ्यायच्या. 3 चेन घेतल्या. परत आपण सेम आता या 2 चेन घेतल्यात आपण. तिथे आपल्याला 4 खांब घ्यायचे आहेत. हे पहा हे 4 खांब झाले. परत 2 चेन. परत त्याच ठिकाणी आपल्याला 4 खांब तयार करायचे आहेत. चार खांब झाले. आता आपण इथे इथे 4 खांब घेतले होते तिथे 1 खांब घ्यायचा. परत पहिल्या स्टार्टिंग 3 चेन. परत या ठिकाणी मध्यभागी जिथे 2 चेन आहेत तिथे आपल्याला 4 खांब घ्यायचे आहेत. परत 2 चेन. परत त्याच ठिकाणी 4 खांब. परत इथे पहिल्या सुरू 1 खांब. हे पहा असंच आपल्याला पूर्ण करत जायचं आहे. हे पहा आपल्याला हे 46 लाईन तयार करून घ्यायच्या आहेत. आता आपल्याला लास्ट लाईन कशी करायची ते तुम्हाला दाखवते. आता काय करायचं, आपल्याला पहिल्या स्टार्टिंग आपण इथे 3 चेन घ्यायच्या. 3 चेन घेतल्या. इथे मध्यभागी आपण 2 चेन घेत होतो तिथे आपल्याला 1 चेन घ्यायची, हाफ खांब घ्यायचा. परत 4 चेन घ्यायच्या. 4 चेन घेतल्या. परत इथे जे 4 चेन घेत होतो आपण तिथे असं जॉईन करायचं. अशी ही पूर्ण पट्टी आपली तयार करून झाली आहे. आपण एकूण 46 लाईन तयार केलो आहेत. आता बॉर्डर कशी करायची ते तुम्हाला दाखवते. हे पहा बॉर्डरसाठी आपण हे जे लास्टला घेतले होते इकडे 4, मी आता तुम्हाला हे साईडचे कोणे कसे करायचे ते दाखवते. आपण इथे आता आधी मरून कलर जॉईन करून घेणार आहोत.
इथे मरून कलर जॉईन करून घेतला, 3 चेन घ्यायच्या, परत एक खांब घ्यायचा, एक खांब घेतला, परत इथे एक चेन घ्यायची, परत त्याच ठिकाणी आपल्याला 2 खांब घ्यायचे, 2 खांब घेतले, परत सेम इथे आपण हाफ खांब घेतला होता, तिथे एक खांब घ्यायचा, परत नेक्स्ट ह्या चेन घेतल्या होत्या, तिथे आधी 2 खांब घ्यायचे, 2 खांब घेतले, एक चेन घ्यायची, परत इथे आपल्याला अजून 2 खांब घ्यायचे. आता आपल्याला इथे जी 3 चेन घेत होतो आपण, तिथे आपण 3 खांब घेणार आहोत. हे पहा असं आपण मध्ये कोणतीही चेन न घेता 3 खांब तयार करत जाणार आहोत. असंच आपण पूर्ण पट्टीला सेम अशीच बॉर्डर तयार करणार आहोत. हे पहा ही पूर्ण पट्टी तयार करून झाली आहे आणि मी एक साइड तयार करून घेतली आहे. ही मी टोटल 46 लाईन तयार केले. एक लाईन सोडली आणि 22 लाईन मध्ये मी एक भाग करून घेतला आहे. आता नेक्स्ट 22 लाईन मध्ये दुसरा भाग तयार करून घेणार आहे. चला तर मग सुरू करूया आपण इथला एक लाईन एक हे सोडून देणार लाईन, त्याच्यानंतर आपण उलन जॉईन करणार आहोत. सेम इकडे पण आपण एक लाईन सोडून देणार आहोत. एक लाईन सोडून दिली, त्याच्यानंतर आपल्याला 1 2 3 4 5 6 7 8 9 10 नंतर उलन जॉईन करून घ्यायचंय. हे पहा आपण इथे मरून कलर जॉईन करून घेणार आहोत. आता आपण इथे 8 चेन घेणार आहोत. 1 2 3 4 5 6 7 8 चेन घेतल्या. आता काय करायचं, 3 खांबानंतर आपल्याला जॉईन करायचे. 1 2 3 खांब नंतर आपल्याला जॉईन करून घ्यायचंय. आता काय करायचं, आपल्याला पलटून घ्यायचं. पलटून घेतलं. आता आपल्याला यामध्ये एक जॉईन करायचं. पहिल्यासाठी आपल्याला 3 चेन घ्यायच्या. 3 चेन घेतल्या, त्या चेन मध्ये आपण या चेन मध्ये पहिल्यासाठी 3 चेन. आता आपल्याला इथे 12 खांब तयार करून घ्यायचे. 1 2 3 हे पहा आपण इथे 8 चेन घेतल्या. 2 खांबानंतर 2 खांबाचा मध्ये लाईनची गॅप सोडली, नंतर आपण इथे जॉईन केलं. आता काय करायचं, आपल्याला 2 चेन घ्यायच्या. 2 चेन घेतल्या. आता या 3 खांबानंतर जो गॅप आहे तिथे असं जॉईन करायचं. जॉईन केलं. आता काय करायचं, पलटायचं. पलटलं. आता या 8 चेन आहेत त्यामध्ये आपल्याला 12 खांब तयार करून घ्यायचे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 आणि 1 12 हे झालं. आता इथे 3 खांबानंतर जो गॅप आहे तिथे आपल्याला हे जॉईन करायचं. असं परत 2 चेन घ्यायच्या. 2 चेन घेतल्या. परत नेक्स्ट 3 खांबानंतर जो गॅप आहे तिथे जॉईन करायचं. जॉईन केलं. आता काय करायचं, आपल्याला आपण इथे खालती एक खांब घेतलाय. आता प्रत्येक एक खांबावरती आपल्याला 2 खांब तयार करून घ्यायचे. एका खांबावरती 2 खांब. हा एक हे 2 झाले. परत नेक्स्ट खांबावरती हा एक आणि अजून एक, असे 2. परत नेक्स्ट खांबावरती हा एक, हा अजून एक. असंच हे पूर्ण इथपर्यंत तयार करायचं आपल्याला.
हे पहा, ही लाईन पूर्ण झाली. आता काय करायचं आपल्याला, सेम ते 3 खांबानंतर जॉईन करून घ्यायचं. जॉईन करून घेतलं. परत सेम 2 चेन या 3 खांबानंतर जॉईन करून घ्यायचं. आता इथल्या प्रत्येक खांबावरती आपण इथे खालती आपण नेक्स्ट लाईनला 2 खांब तयार केलेत एका खांबावरती. आता इथे काय करायचं, एका खांबावरती 2 खांब तयार करायचे आणि एका खांबावरती पहिल्या खांबावरती 2 खांब तयार केले आपण. आता नेक्स्ट खांबावरती 1 खांब तयार करायचा. परत सेम नेक्स्ट खांबावरती 2 खांब आणि त्याच्या नेक्स्ट खांबावरती 1 खांब. असं सेम प्रोसेस करत आपल्याला ही पण लाईन पूर्ण तयार करायची. हे पहा, असंच. हे पहा, ही पण लाईन आपली तयार करून झाली आहे. आता काय करायचंय, ही पण आपल्याला सेम या 3 खांबानंतर इथे जॉईन करायचंय आणि इथे आपल्याला हे उलन कट करून घ्यायचं आहे. आता इथे आपण क्रीम कलर जॉईन करून घेणार आहोत. हे आपण असं मागच्या साईडनी कट केलेलं उलन करूया सिक्युअर. इथे आता आपल्याला पहिल्यासाठी क्रीम कलर जॉईन करून घ्यायचा आहे. क्रीम कलर जॉईन करून घेतलं. इथे 3 चेन घ्यायच्या पहिल्या सुरू. पुन्हा त्याच खांबावरती आपल्याला 1 खांब तयार करायचा. 1 खांब तयार केला, 2 चेन घ्यायच्या, 2 चेन घेतल्या. परत त्याच ठिकाणी त्याच खांबावरती 2 खांब घ्यायचे. 1 आणि हा 1, 2. हे झाले 2. हे पहा, पहिले 2 खांब, 2 चेन, 2 खांब. आता 1 चेन घ्यायची. 1 चेन घेतली, 3 खांब सोडून द्यायचे. 1 2 3. 3 खांब सोडून दिले. चौथ्या खांबावरती सेम प्रोसेस. पहिल्या सुरू 2 खांब, 2 चेन, परत त्याच खांबावरती अजून 2 खांब, परत 1 चेन, परत 3 खांब सोडून द्यायचे. 1 2 3. चौथ्या खांबावरती 2 खांब, 2 चेन, 2 खांब. असंच हे सेम राऊंड आपल्याला कंप्लीट करायचं इथेपर्यंत. हे पहा, ही फर्स्ट लाईन तयार करून झाली आहे. पहिली लाईन तयार करून झाली. इथे मी जॉईन करून घेतले 3 खांबानंतर. आता काय करायचं, परत सेम आपल्याला 2 चेन घ्यायच्या आहेत. 2 चेन घेतल्या, या 3 खांबानंतर जॉईन करायचं. जॉईन केलं. परत आपल्याला इथे चेन घ्यायच्या 2 चेन घेतल्या. परत आपल्याला इथे आता या 2 खांबानंतर ज्या 2 चेन आहेत तिथे आपल्याला 2 खांब घ्यायचे. 1 2 चेन, 2 खांब घेतले, 2 चेन घ्यायच्या. 2 चेन घेतल्या, परत त्याच ठिकाणी 2 खांब घ्यायचे. 1 2. परत आपल्याला 1 चेन घ्यायची. नेक्स्ट 2 खांबानंतर ज्या 2 चेन आहेत त्यामध्ये 2 खांब घ्यायचे. 2 खांब घेतले, त्यानंतर 2 चेन घ्यायच्या, परत 2 खांब घ्यायचे, परत 1 चेन घ्यायची, परत 2 खांब घ्यायचे, परत 2 चेन. ही पण लाईन सेम असंच आपल्याला पूर्ण करायची आहे. हे पहा, आपली ही पण लाईन कंप्लीट झाली आहे. आता काय करायचं आपल्याला, इथे सेम 2 चेन घ्यायच्यात. 2 चेन घेतल्या, परत 3 खांबानंतर आपल्याला इथे
जॉईन करायचंय. जॉईन केलं. परत 2 चेन घ्यायच्या. 2 चेन घेतल्या. परत आता आपण इथे 2 खांबानंतर ज्या 2 चेन घेतल्या आहेत तिथे आपल्याला आता 3 खांब घ्यायचे आहेत. 1 2 आणि हे 3. 3 चेन घेतल्या. परत 3 खांब घेतले. त्यानंतर 2 चेन. परत 3 खांब. परत 1 चेन. परत नेक्स्ट खांबामध्ये नेक्स्ट चेन मध्ये 3 खांब. 2 चेन. 3 खांब. असं. परत 1 चेन. ही पण लाईन आपल्याला सेम असंच कंप्लीट करून घ्यायची आहे. 3 खांब 2 चेन आणि नंतर 1 चेन. ही पहा, ही पण लाईन आपली कंप्लीट करून झाली आहे. पण इथे 3 खांब 2 चेन असं तयार करून घेतलंय. आता आपण हे इथल्या आपल्या 3 खांब नंतर हे आपण जॉईन करून घेतलं. जॉईन करून घेतल्यानंतर परत आपल्याला 2 चेन घ्यायच्यात. 2 चेन घेतल्या. या 3 खांबानंतर इथे जॉईन करायचं आपण. जॉईन केलं. आता काय करायचं, सेम 2 चेन. 2 चेन नंतर सेम असंच आपण तयार करून घ्यायचंय जसं आपण तिसरी लाईन तयार करून घेतली. 3 खांब 2 चेन. सेम ही पण चौथी लाईन पण आपल्याला सेम अशी तयार करून घ्यायची. 3 खांब 3 खांब 2 चेन. परत त्याच ठिकाणी 3 खांब. 1 2 आणि ही 3. परत 1 चेन. परत नेक्स्ट ह्याच्यामध्ये 3 खांब आणि आपल्याला ही चौथी पण लाईन सेम तशीच तयार करून घ्यायची. 3 खांब 2 चेन 3 खांब आणि मधल्या गॅप मध्ये 1 चेन. अशी जी आपल्याला चौथी लाईन पण तयार करून घ्यायची आहे सेम अशा प्रकारे इथपर्यंत. हे पहा, ही लाईन कंप्लीट झाली आपली. इथे आपण 2 लाईन 3 खांब घेऊन 2 चेन घेऊन ही 4 लाईन कंप्लीट केली आहे. आता आपण 5वी आणि 6वी लाईन मध्ये 4 खांब घेणार आहोत. आपण आता सेम हीच प्रोसेस फॉलो करणार आहोत, परंतु फक्त 4 खांब घेणार आहोत. इथे एक चेन घेतली. चेन घेतल्यानंतर आता आपण इथे ह्या 2 चेन आहेत तिथे फक्त 4 खांब घेऊन 2 3 आणि 1 4 खांब झाले. 2 चेन घ्यायच्या. परत त्याच ठिकाणी 4 खांब घ्यायचे. हे पहा, परत 1 चेन घ्यायची. 1 चेन घेतली. नेक्स्ट 2 चेन मध्ये पण सेम 4 खांब घ्यायचे. 2 चेन घ्यायच्या. परत 4 खांब घ्यायचे. परत 1 चेन. असंच आपल्याला अजून एक लाईन कंप्लीट करून घ्यायची आहे. 6वी ही आपले 4 लाईन, ही 5वी, अजून एक 6वी लाईन आपल्याला 4 खांब 2 चेन अशीच पूर्ण तयार करून घ्यायची. ही लाईन कंप्लीट झाल्यात ती लाईन मी कंप्लीट करून घेणार आहे. तुम्ही पण नक्की ती लाईन कंप्लीट करून घ्या. हे पहा, आपण हे 4च्या 2 लाईन तयार करून घेतल्या आहेत. आता आपण 7वी लाईन तयार करून घेणार आहोत. आता इथे फक्त एकच लाईन आता तयार करून घेणार आहोत. त्याच्यामध्ये आपण 5 चे खांब घेणार आहोत. इथे आपण आता 2 चेन घेतल्या. 2 चेन घेतल्या.
इथे आपण हे जॉईन करून घेतलं. जॉईन केलं त्याच्यानंतर 2 चेन घ्यायच्या. 2 चेन घेतल्या. आता या 4 खांबानंतर जो गॅप आहे 2 चेनचा तिथे आता आपल्याला 5 खांब घ्यायचे आहेत. 1 2 3 4 एक 5. परत 2 चेन, परत 5 खांब. 2 3 4 आणि 5. आता इथे आपण 2 चेन घेणार आहोत. 2 चेन घेतल्या. परत नेक्स्ट खांबाच्या 2 चेन आहेत तिथे आपल्याला 5 खांब घ्यायचे आहेत. 2 3 4 आणि 5. परत 2 चेन, परत 5 खांब. परत आता 2 चेन. असंच ही लाईन कंप्लीट करून घ्यायची आपल्याला. इस्त्री किती रुपयाला दिलं माहिती का? हे पहा माझ्या ह्या 7 लाईन तयार करून झाल्या आहेत. आता मी इथे मरून कलर जॉईन करून घेणार आहे. मरून कलर आपण जॉईन करून घेतला. एक चेन घ्यायची. हे जे आपले 5 खांब आहेत त्यावरती हाफ खांब तयार करायचे आहेत आपल्याला. 1 ह्यामध्ये ज्या 2 चेन आहेत त्यामध्ये आपल्याला 2 खांब घ्यायचेत. परत आपल्याला त्याच ठिकाणी 2 चेन घ्यायच्या. परत तिथेच आपल्याला 2 खांब घ्यायचेत हाफ. परत प्रत्येक खांबावरती खांब तयार करायचे आहेत आपल्याला हाफ. हाफ खांब घेतले. आता काय करायचं आपल्याला 2 चेन घ्यायच्या. 1 आणि 2. हे जे आपण मध्ये मध्ये मध्यभागी ज्या 2 चेन घेतल्या आहेत तिथे आपल्याला जॉईन करायचं. परत 2 चेन घ्यायच्या. 2 चेन घेतल्या. परत नेक्स्ट आपल्याला ज्या 2 चेन घेतल्या तर तिथे जॉईन करायचं. 1 2 2 चेन घ्यायच्या. परत आपल्याला इथे जॉईन करून घ्यायचं. परत 2 चेन घ्यायच्या. परत आपण इथे ज्या 2 चेन घेतल्या त्यामध्ये गॅपमध्ये तिथे जॉईन करायचं. परत 2 चेन घ्यायच्या. परत नेक्स्ट ह्याच्या परत इथे जॉईन करून घ्यायचं. परत एक चेन घ्यायची. एक चेन घेतली. परत आपल्याला याच लाईन मध्ये जिथे आपण 2 चेन घेत खालती आलो आहेत तसंच आपल्याला डबल एक लाईन तयार करत जायची साईडनी. इथे परत आपल्याला 2 चेन घ्यायच्या. 2 चेन घेतल्या. परत या मध्यभागी ज्या पण 2 चेन घेतल्या आहेत तिथे जॉईन करायचं. परत 2 चेन घ्यायच्या. परत या 2 चेनवर जॉईन करायचं. परत 2 चेन घ्यायच्या.
हे पहा इथं वरती पर्यंत आलो. आता सेम प्रत्येक खांबावरती एक एक खांब घ्यायचा हाफ. हे पहा हे असं तयार करून झालंय आपलं. परत आता इथे प्रत्येक खांबावरती एक एक हाफ खांब. मध्यभागी 2 हाफ खांब, 2 चैन, परत 2 हाफ खांब, परत प्रत्येक खांबावरती एक एक हाफ खांब. परत सेम 2 चैन इथे खालती जॉईन करायचं. परत 2 चैन, हे पहा अशा प्रकारे आपल्याला पूर्ण इथपर्यंत सेम असं तयार करत यायचं आहे. प्रत्येक लाईनना इथे 2-2 चेन घेत खालपर्यंत यायचं. 2 लाईन तयार करायच्या. इथे मी जसं दाखवलं तसं सेम हे इथपर्यंत तयार करून घ्यायचं आपल्याला. हे पहा माझं पूर्ण तोरण तयार करून झालं आहे. आवडलं तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. अशा नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.